मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती आपण पाहता या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो या वाहन चालकांना देखील बसताना दिसतोय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पूर्णतः पाणी आलेलं आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा वाहतूक जो आहे जलमय झालेला आहे, महामार्ग जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाहतूक धीम्या गतीने चालू आहे। रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पुढील काही तासांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस वर्तवण्याची शक्यता जी आहे ती देखील प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। काही सखल भागामध्ये आपण जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कुंडलिका असेल, सावित्री असेल या नद्यांनी इशारा पातळीची ती देखील ओलांडल्याचे चित्र एकंदरीत पाहावयास मिळत आहे। सध्या आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण पाहू शकता या महामार्गावरती एकंदरीत पाणी साचलेलं आहे, एकंदरीत तलावाचं स्वरूप जे आहे ते या महामार्गाला आलेलं आहे आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर वाहन चालकाला तारेवरची कसरत करून या ठिकाणावरून हा मार्गक्रमण शोधावा लागत आहे। आपण पाहताय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणाला जोडणारा आणि मुंबईला जोडणारा हा महत्वाचा असा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच महामार्गावरती आता आपण जर पाहिलं तर या सगळ्या भागामध्ये एकंदरीत पाणी साचलेलं आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांना तारेवरची कसरत करून या महामार्गावरून आता मार्ग शोधावा लागतोय आणि त्याच मध्ये पावसाचं ग्रहण आणि त्याच मध्ये खड्डे जे आहेत ते देखील या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे तो खड्ड्यांचा धोका देखील या वाहन चालकांना एकंदरीत असल्याचं पाहावयास मिळत आहे। राज वैशम पॉइंट ट्यून मराठी रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।